सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। वासंबी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2025 साठी महायुतीने आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे। भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या महायुतीतर्फे निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली असून प्रचाराला वेग आला आहे। महायुतीकडून वासंबे पंचायत समितीसाठी सौ अर्चना आत्माराम भोईर, वासंबे जिल्हा परिषदेसाठी सौ नेहा भूषण पारंगे, तर शिरस पंचायत समितीसाठी श्री कृष्ण गंगाराम पारंगे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। या उमेदवारांना महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा असून स्थानिक पातळीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। महायुतीचे नेते म्हणाले की विकास, पारदर्शक कारभार आणि लोकहित हेच आमचे प्रमुख मुद्दे असून मतदारांनी या निवडणुकीत महायुतीला संधी द्यावी। येत्या काळात प्रचार अधिक तीव्र होणार असून वासंबे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नेहा भूषण पारंगे, मी वासंबे जिल्हा परिषद येथून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट आणि RPI आठवले गट यांच्या महायुतीतून उमेदवारी अधिकृत उमेदवारी करत आहे। निशाणी सांगा। निशाणी आहे कमळ। अर्चना आत्माराम भोईर, एक मिनिट अर्चना आत्माराम भोईर, वासंबे पंचायत समितीला उभी आहे। श्री कृष्ण गंगाराम पारंगे 32-30 या पंचायत समिती वार्डातून निवडणूक लढवत आहे। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, शिंदे गट आणि RPI आठवले गट या तिन्ही पक्षांच्या महायुतीच्या माध्यमातून मी ही निवडणूक लढवत आहे। या विभागाचे नवे तर या रायगड जिल्ह्याचे लोकनेते माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने आणि या जिल्ह्यातील 3 मातब्बर आमदार, दमदार आमदार माननीय श्री महेश शेठ बालदी साहेब आणि प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या एकत्रित आगमनाने आम्ही अर्ज दाखल केलेला आहे। काल आमचं अर्ज वैध ठरवून आम्ही आज प्रचाराला शुभारंभ केलेला आहे। माननीय श्री बालदी साहेबांच्या माध्यमातून या विभागामध्ये भरघोस निधी उपलब्ध झालेला आहे। त्या निधीच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला, समाजातील प्रत्येक घटकाला, प्रत्येक वर्गाला, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक रस्त्यामध्ये विकास कामं झालेली आहेत। भविष्यामध्ये चांगल्या दर्जाची विकास कामे व्हावीत या माध्यमातून आम्ही जनतेला आवाहन करू की आम्ही आमचं जे पॅनल आहे माननीय सौ नेहा भूषण पारंगे या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत। आमच्या वहिनी सौ अर्चना आत्माराम भोईर या वासंबे पंचायत समितीच्या उमेदवार आहेत आणि मी स्वतः रीस पंचायत समितीचा उमेदवार आहे। मी पूर्वी माजी सरपंचच्या कालावधीत आम्ही अनेक विकास कामे केलेले आहेत, ते आपल्या नजरेसमोर सुद्धा असतील। भविष्यामध्ये इथे जे रोजगार, प्रदूषण, रस्ते, पाणी, गटारं आणि विविध विकास कामं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे या विभागामध्ये एक चांगलं सुशोभित वारकरी भवन व्हावं, त्याच्याबरोबर एक शौचालय चांगल्या पद्धतीनं इथे लहान पाड्यावर उपस्थित असावं हे केलेलं आहे। तरी पण ते काही कारणास्तव थोडंसं अडगळीत आलेलं आहे। ते चांगल्या पद्धतीचं हवं। टाकेदेवीचं इथे हे मंदिर आहे, हे इथे सुशोभीकरणाचं सुद्धा काम आमचा मानस आहे। आपल्या विभागामध्ये एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल व्हावं, चांगल्या दर्जाचं क्रीडांगण व्हावं आणि प्रदूषणाचा मुद्दा आपल्या विभागामध्ये हा जटिल प्रश्न झालेला आहे। त्या प्रश्नाच्या माध्यमातून आम्ही साहेबांशी चर्चा केलेली आहे। प्रदूषणाच्या माध्यमातून आम्ही घनकचरा व्यवस्थापनाचा मुद्दा जो आहे तो आम्ही मार्गी नेणार। काही वर्षातच, येत्या वर्षातच आम्ही जे घोषणा देऊ किंवा आम्ही वचननामा देऊ, त्या वचननाम्याचा पूर्तता माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेला असेल। मी आता इथे जमलेल्या सर्व माझ्या मतदारांना, माय भगिनींना विनवणी करतो की तुम्ही आमच्या पाठीशी असेच शेवटपर्यंत राहा। तुम्हाला विकासाचा दर्जा आणि काय विकास असतो हे आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवून देऊ आणि माझ्या दोन्ही साथीदार ज्या महिला भगिनी आहेत त्यांना आणि आम्हाला भरघोस मताने विजयी करा असं मी जनतेला आवाहन करतो। धन्यवाद। भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।